जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाची मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा रविवार आणि येता रविवार हे दोन्ही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. मागचे काही आठवडे आपण कर बचतीबद्दल बोलत होतो आणि आता वेळ आली आहे बजेटची, म्हणजे आपल्या बिझनेस जगतासाठी सगळ्यात महत्त्वाच्या दिवसाची. आणि त्यामुळे हे बजेट कसं वाचायचं आणि त्याचा उपयोग आपल्या फायद्यासाठी, गुंतवणुकीसाठी कसा करून घ्यायचा हे पुढच्या 2 भागांमध्ये आपण बघणार आहोत. तर मग करायची सुरुवात भाषा पैशाचीला. आणि बजेटच्या आधीचा दिवस म्हणजे खरं तर सगळ्यांसाठी बजेटकडनं अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याचा दिवस असतो. पण आपल्यासाठी आपण अपेक्षा नाही, हे बजेटची आपण काय पूर्वतयारी नेमकी करायची आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पर्सनल फायनान्स म्हणजे आपल्याकडे उपलब्ध गुंतवणुकीचे पर्याय, आपल्याकडे असलेले पैसे, हा सगळा ताळेबंद आपण कसा नेमका मांडायचा आहे या दृष्टीने बजेटकडे आपण बघणार आहोत. आणि आपल्याबरोबर देवदत्त धनोकर गुंतवणूक तज्ज्ञ आज आलेले आहेत. तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला तुमचे ज्या काही शंका असतील, गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबद्दल तुम्हाला बोलायचं असेल, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. देवदत्त सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला जो तुम्हाला विचारायचा आहे, प्रत्येकासाठी बजेटचा अर्थ वेगवेगळा असतो. उद्योग जगतासाठी असेल, गुंतवणूकदारांसाठी असेल, आणखी कोणासाठी असेल. उद्या जेव्हा अरुण जेटली हे बजेट सादर करतील संसदेमध्ये, आपण गुंतवणूकदारांनी हे बजेट म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदारांनी हे बजेट कसं वाचायचं आहे? आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे की करदायित्व कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या तरतुदी आहेत त्याचा फायदा होणार आहे. आणि लक्षात घ्या, हे देशाचं बजेट आहे. आपल्याला आपल्या घरचं बजेट पहिले तयार करणं आवश्यक आहे. आणि आपले आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ज्या विविध योजना सरकारकडून दिल्या जातात, त्यातील ज्या फायदेशीर योजना आहेत त्या योजनांचा उपयोग करून आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे, अशा पद्धतीने या बजेटकडे पाहावं असं मी तुम्हाला सांगेन. ॲक्च्युली म्हणजे कारण बरेच गोष्टी असणार आहेत या बजेट, सगळ्या क्षेत्रांचा त्यामध्ये उल्लेख असणार आहे. त्यातून आपल्याला हवं ते आपण कशा पद्धतीने घ्यायचं आहे? बघा, आता विविध योजना येतात. म्हणजे समजा आता जीवन सुकन्या योजना मागच्या वर्षी आली असेल, तर मग त्या पद्धतीने ज्यांना नियोजन करायचं असेल ते त्या योजनेचा फायदा घेऊ शकतात. असंच काही योजना असतील त्या या बजेटमध्ये सुद्धा दिल्या जातील. तर त्यातील जसं मी आधी म्हटलं तसं की ज्या आपल्यासाठी उपयुक्त योजना आहेत त्यांचा वापर करावा असं मी तुम्हाला सांगेन. बरोबर. एक झालं बजेट, आणि जसं तुम्ही म्हटलात आपलं घरचं बजेट, आणि ते आपल्यासाठी आणि आपल्या कार्यक्रमाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण कितीही आपण बजेटबद्दल बोलत असलो तरी आपला जो ब्रॉड विषय आहे तो घरचं बजेट आणि पर्सनल फायनान्स हाच आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने, आणि नवीन फायनान्शियल वर्ष, वित्तीय वर्षसुद्धा आता सुरू होईल एप्रिलमध्ये, त्या दृष्टीने गुंतवणूकदारांना नवीन वर्षाचं प्लॅनिंग करताना आणि सरकारी योजनांचा उपयोग त्यांना करून घ्यायचा असेल तर काय मार्गदर्शन तुम्ही सुरुवातीला कराल? म्हणजे माझा तर सल्ला हाच असेल की तुम्ही स्वतःसाठी जे आवश्यक आहे ना त्या म्हणजे पर्यायांचा विचार करा. बरेचदा असं होतं की NPS मध्ये इतकं तुम्हाला कर सवलत मिळते म्हणून मग काही विचार न करता NPS मध्ये पैसे टाकायचे, किंवा ALSS योजनेचे रिटर्न्स चांगले आहेत म्हणून मग ALSS मध्ये टाकायचे, अशा पद्धतीने गुंतवणूक केली जाते. तर असं न करता जे विविध पर्याय आहेत त्यातील योग्य पर्यायामध्ये गुंतवणूक करा. नक्कीच. पण हे पर्याय आपण नेमके शोधायचे, म्हणजे तुम्ही म्हटलं गरजानुसार शोधायचे, पण त्याची सुरुवात कशी असेल? म्हणजे आपला खर्च किती, मिळकत किती, यातले किती गुंतवायचे, हा सगळा ताळेबंद आखताना काय विविध टप्पे असतील ज्यावर आपल्याला विचार करावा लागेल? जेव्हा आपण घराचं बजेट करतो तेव्हा सर्वसाधारणपणे आपल्या भारतामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपण 20 ते 30% रक्कम जी आहे ती बाजूला काढत असतो, म्हणजे जेवढं आपलं मंथली इन्कम असेल त्याच्या. पण दुसरी एक गोष्ट अशी आढळते की जास्तीत जास्त लोक मग ते बँक FD किंवा अशा पर्यायांमध्ये ते पैसे ठेवत असतात. तर असं करून आपल्याला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळणं शक्य होत नाही. तर एक बॅलन्स पोर्टफोलिओ असला पाहिजे ज्यामध्ये तुमच्या बँक FD मध्ये काही रक्कम असेल जे तुमच्या शॉर्ट टर्मच्या गोलसाठी असेल, आणि लॉंग टर्मच्या गोलसाठी तुम्हाला इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अर्थात ही मी सांगेन की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केली तर तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. दरम्यान पहिला फोन कॉल आपल्याला आलाय. वैभव ताटकर तामिळनाडूहून फोन लाईनवर आपल्या बरोबर आहेत. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. वैभव, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता.
सर तुमचं नीट ऐकू येत नाहीये बोलणं. स्पष्ट पहिला प्रश्न. हा बोला. सोन्याचं दरात काय फरक पडतो या बजेटमध्ये? ते ओव्हरऑल सोन्याबद्दल विचारतायत आणि सरकारकडनं त्यांच्या अपेक्षा आहेत. बजेटमुळे सोन्याच्या दरात फरक होऊ शकतो का असं ते विचारतायत. काही प्रमाणात शक्य आहे. अर्थात ते आता आपल्याकडे 24 तासच उपलब्ध आहेत, त्यामुळे 24 तासानंतर आपल्याला कळेलच की काही फरक पडतो का. नाही पण एकंदरीत काय गोष्टी असतील ज्याच्यामुळे सोन्याच्या दरात उतार चढाव बजेटमुळे होऊ शकेल आणि एकंदरीत जर त्यांना विचारतात सोन्याबद्दल, याचा अर्थ त्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे किंवा दागिने करायचे म्हणजे असतील तर बघा काय तुम्ही सल्ला की असेल? समजा ब्रँडेड ज्वेलरी घ्यायच्या विचारतायत समजा, आणि ब्रँडेड ज्वेलरीवरती कर आहे त्याच्यामध्ये समजा वाढ केली, तर अर्थातच त्यांना असं आढळेल की त्यांचे जे ज्वेलरी घ्यायचे त्याच्यामध्ये त्यांना जास्त द्यावं लागेल. किंवा जर असं येऊ शकतं की थोडाफार कर कमी होऊ शकतो, तर मग थोडाफार फायदा या गोष्टीचा मिळू शकेल. बरोबर. बट जर सोन्यात गुंतवणूक म्हणून आपण बघत असू, म्हणजे दागिने अपार्ट गुंतवणूक म्हणून आपण जर बघत असू, तर हे दिवस आहेत का सोन्यात गुंतवणूक करण्याचे आणि मग त्याचे काय पर्याय असतील? फिजिकल सोनं घेऊन ठेवायचं की कसं त्याच्याकडे बघता तुम्ही सोन्यातल्या गुंतवणुकीकडे? ॲज अ फायनान्शियल प्लॅनर मी फिजिकल गोल्ड घ्यायला नाही म्हणतो. जर दागिने म्हणून तुम्हाला घ्यायचे असतील तरच तुम्ही फिजिकल गोल्ड घ्या, नाहीतर आपले खूप मोठं परकीय चलन यासाठी आपल्याला खर्च करावं लागतं देशाचा जर आपण विचार केला तर. पण जर गुंतवणूक म्हणून तुम्ही बघत असाल तर तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटचा जो काही पोर्टफोलिओ आहे त्याच्या 5 ते 10% जास्त रक्कम तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू नये, आणि यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडचा पर्याय आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता आणि चांगले रिटर्न्स घेऊ शकता. गोल्ड ETF बद्दल आपण बोलतो आहोत. दरम्यान पुढचा फोन कॉल जो आपल्याकडे आलेला आहे, शंकर नांदेडहून फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. शंकर, तुमचा प्रश्न विचारू शकता. शंकरजी, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि मग सलग प्रश्न विचारा. ते काही बोलत नाही आहेत, त्यामुळे तुर्तास आपल्याला ऐकू येत नाहीये. जर पुन्हा संपर्क झाला तर आपण त्यांच्याशी संवाद साधू. पण एक आपण सुद्धा मगाशी बोलता बोलत होतो की अलीकडे म्युच्युअल फंड्सकडे नव्याने गुंतवणूकदार बघायला, आणि जो नवीन गुंतवणूकदार वर्ग आहे तो म्युच्युअल फंड्सकडे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. आणि आणखी एक त्यांना जो एक प्रश्न असतो इक्विटी म्युच्युअल फंड्स बद्दल, तर तुम्ही काय त्यावर सल्ला जेव्हा तुमच्याकडे असं कोणी येतं त्यावेळेला देता? म्हणजे मी बघा आधी जसं म्हटलं तसं की जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा जर तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळवायचे आहेत इन्फ्लेशनपेक्षा जास्त, तर मग तुम्हाला जे पर्याय त्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड हा एक खूप चांगला पर्याय. आणि बरेचदा असं आम्हाला आढळतं की क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये हा पर्याय नसतो, म्हणून मग आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. याच्यात मी तुम्हाला सांगेन जे तुमचे लॉंग टर्मचे गोल्स तुम्हाला साध्य करायचे आहेत त्यासाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडचा वापर करू शकता. SIPचा जो पर्याय आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये दरमहा एक ठराविक रक्कम तुम्ही गुंतवणूक करत असता आणि तुम्हाला लॉंग टर्ममध्ये यामध्ये खूप चांगला फायदा होतो. तर मी तुम्हाला सांगेन की SIPच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे. नक्कीच. आणि पुढचा फोन कॉल जो आपल्याला आलाय, आनंद भुसळे फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. आनंदजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, हा बोला ना. आपण पूर्वी जो बजेट दिलेला आहे, हां हां तर त्याच्यामध्ये आपण किती साध्य केलेलं आहे याचा काही लेखाजोखा होतो नाही. असं तुमचा प्रश्न कळला नाही. अरे आपण जे पूर्वी बजेटमध्ये ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आता यावर्षी काही त्याच्यामध्ये आपण कितीपर्यंत झाली याचा लेखाजोखा सुरू केलेला आहे याच्यामध्ये. नाही, बजेटचा इकॉनॉमिक सर्व्हे सुद्धा येत असतो आणि बजेटचा लेखाजोखा सरकारकडनं दरवर्षी इनफॅक्ट मांडला जात असतो. आणि सरकारी आकडेवारी दरवर्षी निघत असते. त्यातनं बजेटचे हे जे त्याचं कितपत साध्य झालंय ध्येय हे त्यातनंही येतच असतं. आणि बजेट हे मुख्य म्हणजे निर्णयासाठी असतं, त्याची अंमलबजावणी ही पुढची वर्षभर होणार असते. जे ठळक निर्णय असतात ते सरकार आपल्या बजेटमधनं विविध योजना हे सांगत असतात आणि अंमलबजावणी पुढचे 5 वर्ष ही चालणारच असते. बजेट हे आर्थिक वर्षासाठी असलं तरी त्याची अंमलबजावणी ही थ्रूआउट सुरू राहणारच असते. मला वाटतं हे थोडक्यात मोघम आपण जर त्यांना यावर काही सांगू शकलात. म्हणजे नक्की अपेक्षित काय त्यांना? ते म्हणतात बजेट जे गेल्या वर्षी मांडलं ते कितपत यशस्वी झालं याच्याबद्दल काही हे मिळू शकेल का, माहिती मिळू शकेल का?
अर्थात हे सरकारी पातळीवरती त्याची माहिती मिळू शकते की त्याच्यातल्या ज्या त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या त्याच्यात किती फायदेशीर ठरल्या लोकांसाठी येते. बरोबर. एक पुढचा फोन कॉल जो आपल्याला आलेला आहे, पाखरे आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत. बघूया त्यांना काय विचारायचं आहे. हॅलो. हा बोला. आता जो अर्थ हा हा स्टँडर्ड डिडक्शन हा, हा. आणि सेव्हिंग यामध्ये काय वाढ होणार आहे का? सर तुम्ही जो म्हणजे प्रश्न विचारतो आहोत, ह्या तुमच्या अपेक्षा आहेत असं आपण म्हणूया. स्टँडर्ड डिडक्शन मध्ये वाढ होणार आहे का? कारण बजेट आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. बजेट हे उद्याच जाहीर होणार आहे. पण आता जे नियम आहेत त्या दोन्हीवर तुम्ही काय मार्गदर्शन करा? मी तुम्हाला काय सांगेन की बजेट एकदा जाहीर झालं ना की त्याच्यामधून ज्या ते तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतील त्या पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट कसं साध्य करू शकता याच्यावरती जास्त भर द्या असं मी तुम्हाला सांगेन. बरोबर. सध्या ते स्टँडर्ड डिडक्शन बद्दल आता बोलता आहेत. स्टँडर्ड डिडक्शन मध्ये वाढ होणं हा मुद्दा राहू द्या, कारण तो आपल्याला उद्याच समजणार आहे. त्यापूर्वी आपल्याला तो समजणार नाही आहे. एक्झॅक्टली. आपण म्युच्युअल फंड्स बद्दल यापूर्वी बोलत होतो आणि तो मुद्दा आपला थोडा अर्धवट राहिला आहे. तो अशा अर्थाने की इक्विटी म्युच्युअल फंड ही हा प्रकारात रिस्क आहे हे तर आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये अशा वेळी गुंतवणूक करताना म्हणजे सरसकट सगळ्यांना तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडचा पर्याय द्याल की कशा पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंडकडे बघता, इक्विटी म्युच्युअल फंडकडे? इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा मी सांगतो तुम्ही गुंतवणूक करा तेव्हा मला अपेक्षित असतं की त्या व्यक्तीचं 8 ते 10 वर्ष असं किंवा त्यापेक्षा जास्त पिरियडसाठी गुंतवणूक करायची आहे. तर तेव्हा मी इक्विटी म्युच्युअल फंड सांगतो. जर शॉर्ट पिरियडसाठी कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल समजा 1-2-3 वर्षासाठी तर मग इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा अन्य पर्याय जे आहेत ते फायदेशीर ठरतात. आणि अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट करण्यापेक्षा कधी कधी हायब्रिड फंड जे असतात म्हणजे ज्याच्यामध्ये साधारण 65% ते 75% इक्विटी आणि अन्य रक्कम गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये अशा पर्यायांमध्ये करणं सुद्धा चांगलं ठरतं. तर क्लायंटची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी किती आहे हे एकदा लक्षात आलं की मग आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की तुम्ही कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. अर्थात ह्यासाठी उपलब्ध वेळ किती आहे हे खूप महत्त्वाचं असतं. ती जर वेळ कमी असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड आपण सजेस्ट करत नाही. पण जर का आपल्याकडे कालावधी मोठा असेल तर निश्चितच आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. सोलापूरहून नितीन शहा त्यांनी आपल्याला आता फोन केलाय. बघूया त्यांना काय म्हणायचं. नितीनजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमचा प्रश्न विचारू शकता. हा बोला. गोल्ड आणखी म्युच्युअल फंड असं ते म्हणतात. गोल्ड की म्युच्युअल फंड तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दोन्हीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करा. म्हणजे जसं मी आधी म्हटलं तसं 5 ते 10% तुम्ही तुमचं समजा तुम्हाला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत फॉर एक्झाम्पल, तर 5 ते 10 हजार रुपये तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा आणि बाकीची रक्कम जी आहे ती तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. बरोबर. आणि साधारण किती टक्के गोल्ड आणि म्युच्युअल फंडमध्ये सांगताना? मी म्हटलं साधारण समजा 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे असेल तर 5 ते 10 हजार रुपये गोल्डमध्ये आणि उर्वरित रक्कम 5 ते 10% थोडक्यात आणि उर्वरित म्युच्युअल फंड्समध्ये. बरोबर. पुढचा फोन कॉल आपल्याला आलाय. गणेश आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. हा कॉल ड्रॉप झालाय, त्यामुळे आपण बोलणार आहोत आणि प्रेक्षकांना एकच सांगायचं आहे, बजेट पूर्वीचा हा कार्यक्रम आहे. बजेटमध्ये काय आहे हे आम्हाला माहिती नाही आहे, पण बजेट कसं वाचायचं आणि त्या अनुषंगाने गुंतवणुकीमध्ये काय बदल आपल्या करायचे याविषयी मात्र जरूर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपले गुंतवणूक तज्ज्ञ देवदत्त धनोकर आपल्याबरोबर आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येणार आहोत. पाहत रहा भाषा पैशाची.